प्रचार कसं करताय तुम्ही आता? प्रचार करायला आता निर्वाह तर याच्यावर आहे. आपल्याला 9ला यायचं इथे आणि 3, 3:30, 4च्या दरम्यान आपण बंद करायचं दुकान बरं. आणि 5च्या सुमारात आपण प्रचाराला निघायचं. आता मतदारच येत असतील तुमच्याकडे हो ना. काय त्यांना काय सांगता येतं फळं विकता? फळं विकता विकता सांगतो की मी उभा आहे, माझ्याकडे उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे, ते माझ्याकडे नाही का तुम्ही लक्ष ठेवा की ह्या वार्डातून मी उभी आहे, वार्ड क्रमांक 11 मधून थोडस लक्ष द्या असं सांगते. खरं तर राजकारण म्हटलं की पैशाचा बाजार, उमेदवारी मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यापर्यंत पैसे वाटावे लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही कसं बघता? हे बघा, पैसा हे माणसाचं सर्वस्व नाहीये, माणसाला पण काही किंमत आहे. अगोदर माणूस जन्माला आला तेव्हा पैसाही नव्हता, माणूसही होता. माणसाला माणुसकी दाखवणं हेच मोठा पैसा आहे. लाख मोलाचा माणूस असतो, लाख मोलाचे पैसे नसतात. आता तुम्ही कसं आहे, तिकीट घ्यायचं म्हटलं की थोडेसे पैसे द्यावे लागतात. तुम्ही आमदारांना किमान पेरू तरी खाऊ घातला का नाही? नाही, अजून तर अण्णा आमच्या दुकानापर्यंत अजून एकदाही आले नाहीत. पण त्यांना गोरगरिबापर्यंत जाणारा एक उमेदवार हवा होता, त्या उमेदवारापर्यंत अण्णा पोहोचलेत. आता जे गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत, हा उमेदवार गोरगरिबांच्या समस्या घेऊन सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमात जाणार आहे. तर आता मतदार पण अलीकडं पैसे मागतात, त्यांना पण काहीतरी आम्ही पेरू वगैरे काही फुकट वगैरे नाही, अजून तो कुणाला नाही चालला पेरू. मतदार विश्वास ठेवतील? हो, विश्वास ठेवणार ना, कारण की आपण एवढं कुणाच्या जे असं एरवी पण आपण काही कुणाच्या इथं झालं गावामध्ये तर आपण सगळीकडे जातो, काही समस्या आहेत ते विचारपूस करतो. थोडीशी माणुसकी दाखवल्यावर बरोबर सगळ्या गोष्टी होतात. पैसा हे सर्वस्व नाही. मी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की मी आज नगरपालिकेची, लोणावळा नगरपालिकेचे तिथून मी उभा राहील. की हा फक्त एवढंच की मी गावातल्या छोट्या मोठ्या काही समस्या असेल तर ते माझ्या परीने, म्हणजे माझ्यापर्यंत मी जो काय असेल एखाद्या गरीब व्यक्तीपर्यंत मी पोहोचतो आणि त्यांची थोडीफार मदत करतो. त्यामुळेच अण्णांनी आम्हाला हे संधी दिली की बाबा हा माणूस धावपळ करतो, आमचे व्यावसायिकदारांसाठी जे आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचतो, त्यांची काय समस्या असेल तर तिथं मी मांडतो. त्यामुळे अण्णांनी आम्हाला हे तिकीट हे केलं. मी जेव्हा अण्णांनी आमचं ते तिकीट हे केलं तर आम्हाला शब्द नव्हते की काय बोलायचं. आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता की अण्णा आमच्यापर्यंत हे उमेदवारी देतील म्हणून. तिकीट मिळणार हे कधी नेमकं कळालं? कसा नाही, अचानकच दुकानावर होतो, अचानकच गावातल्या काही व्यक्तींनी माझं नाव तिथं अण्णापर्यंत पोहोचवलं. तर त्यांना बोलले की बाबा हा माणूस काम करू शकतो, हा लोकांच्या समस्या सोडू शकतो. ते म्हणजे आम्हाला स्वप्न सुद्धा नव्हतं की बाबा आमचं नाव येईन तिथे. आणि ते अण्णाने आम्हाला दिलं. आम्हाला अण्णाचे खूप खूप आभार आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अण्णासारखा व्यक्ती नाही. काय विचारलं त्यांनी तुम्हाला जेव्हा की तुम्ही उभं राहता का? तर काय प्रतिक्रिया होती पहिली तुमची त्यावेळेची? मी तर अण्णांना बोललो होतो की अण्णा माझं ते काम नाहीये, मी ते करू शकत नाही. पण अण्णा बोलले की तू लोकांचं एवढं हे करतो तर ते नक्कीच तू समस्या पोहोचू शकतोस. नाही, नक्कीच सर. राजकारण म्हणजे हा 100% आज पैसा आणि राजकारण हे गणितच झालेलं आहे. त्यामुळं गरीब सामान्य माणसासाठी राजकारण हे राहिलेलं नाही. पण आमदारांचे धन्यवाद देतो की त्यांनी आज एस टी प्रवर्गातून सौ भाग्यश्री माधू जगताप या इथून उभ्या आहेत, त्यांना उमेदवारी दिली. त्यांचा गावामध्ये संपर्क चांगला आहे, बऱ्याचशा सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये ते अग्रेसर असतात. तर माझ्या नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत, आमदारांना धन्यवाद आहेत. आणि जसं चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर तशी आज मी जनतेकडे अपेक्षा करतो की आज पेरूवाली पण आपल्याला लोणावळ्यातली एक नगरसेविका होऊ शकते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.